पहलगाममध्ये पर्यटकांवरील झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज कोल्हापूरवासियांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली। उजगाव ग्रामपंचायतीचे सदस्य तलहा मणेर यांच्या नेतृत्वात ही निदर्शने करण्यात आली। यावेळी पाकिस्तान मुर्दाबादची जोरदार घोषणाबाजी करत दहशतवाद्यांसह पाकिस्तानला कायमचाच धडा शिकवण्याची मागणी करण्यात आली। करायचं काय खाली डोकं वर पाय, या अतिरेक्यांचं करायचं काय खाली डोकं वर पाय। पाकिस्तान मुर्दाबाद। दरम्यान यावेळी पाकिस्तानच्या प्रतिकात्मक झेंड्याला जोडे मारण्यात आले आणि पोस्टर फाडण्यात आली। प्रसंगी आंदोलकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या। आमची भावना आहे, आम्ही सर्व कोल्हापूरकर, सर्व जाती, सर्व पक्षातले कार्यकर्ते आम्ही आज इथं जमलेलो आहे पाकिस्तानसारख्या क्रूर अतिरेक्यांचा निषेध करण्याकरिता। आणि आम्ही जे निष्पाप जे आमच्या भारतीय ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व पाकिस्तानसारख्या एकदम भाडखाऊ देशाचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व पक्षातील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकात या ठिकाणी आम्ही जमलेलो आहे। आणि आम्ही आमच्या भावना चपलानं कोल्हापुरी पायतानानं त्यांच्या ध्वजाला ठोकून आम्ही आमचा या ठिकाणी आमच्या भावना आम्ही व्यक्त केलेल्या आहेत। देशात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न होतो असं वाटतंय? 100% दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे। आमचा भारत देश हा सर्व धर्म समभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाशी चालणारा आमचा देश आहे। त्यामुळं आमच्या संविधानाला या ठिकाणी धक्का लावण्याचा दुसऱ्या कंट्रीज देशांचा या ठिकाणी प्रयत्न आहे। पण आमचा पंतप्रधान हा घट आहे, हा सक्षम आहे, हा या ठिकाणी आमच्या पंतप्रधानांच्या जीवावर आम्ही सर्व भारतीय सक्षम आहोत हेच आम्हाला सांगायचं आहे। आणि त्या सर्व देशाला आम्ही या ठिकाणी आव्हान करायचं आहे की आमच्या भारतीय पंतप्रधानांना किंवा आम्ही भारतीयांनी ठरवलं की 10 मिनिटात ते पाकिस्तान भुई सपाटू शकते, एवढी ताकद आमच्या भारत देशात आहे, एवढंच सांगतो मी तुम्हाला। मी तलहा इरफान मणेर, ग्रामपंचायत सदस्य उजगाव, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। 22 एप्रिल रोजी झालेला पहलगाममध्ये 27 भारतीय मरण पावले, त्याबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व पाकिस्तानने या अतिरेकी कारवाई केली त्या पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे एकत्र झालेलो आहे। कोल्हापूरवासी इथे एकत्र झालेलो आहे। आणि माझं एकच म्हणणं आहे की नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून ह्या नागरूपी पाकिस्तानच्या आतंक कारवाया एकदाच काय असेल ते नागाचं त्या दात आणि हे सगळं ठेचून काढावं ही एक विनंती आहे। आणि परत हे अशा घटना होऊ नयेत यासाठी योग्य ती कारवाई उचलून त्यांना कायमचा निस्तेनाबूत करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी मी आशा करतो। 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे आमच्या भारतीय पर्यटकांवर निष्पाप हल्ला करून काश्मीरमधील ज्यांनी पाकिस्तानच्या माध्यमातून आपल्या पर्यटकांवर हल्ला केला व त्यात 27 भारतीय मृत्युमुखी पावले। सर्वप्रथम या सर्व मृत्युमुखी भारतीय पर्यटकांना आम्ही आमच्या कोल्हापूरच्या वतीनं श्रद्धांजली अर्पित करतो। पण दुसरे आमचे एक भारताचे आपले एक विश्वासू आणि धडधाकट पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडे आमची सर्व भारतीयांची तळमळीची इच्छा आहे की एकदाच पाकिस्तानचा फैसला नरेंद्र मोदी सरकारनं पाडावा, जेणेकरून येणाऱ्या काळात कोणताही भारतीय मृत्युमुखी पावणार नाही। आणि असा त्यांना धडा शिकवावा की येणाऱ्या काळात प्रत्येक देश आदर्श घेईल, असाच त्यांना पाकिस्तानसारख्या देशाला धडा शिकवावा। या आंदोलनात आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही तसेच सर्व कोल्हापूरच्या उंचगावच्या वतीने आम्ही सहभागी आहोत। केला जो पहलगाम येथे जो अतिरेकी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रासह भारतातील काही पर्यटक त्या ठिकाणी गेले होते आणि त्यांच्यावर हल्ला होऊन ते मृत्युमुखी पडले। प्रथम त्यांना आम्ही श्रद्धांजली वाहतो। खरं तर भारत देश हा प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करत चाललेला आहे। हे कुठं तर दुसऱ्या राज्यांना, दुसऱ्या देशांना कुठं तर दुखण्यासारखा प्रकार हा निर्माण झालेला आहे। त्यामुळे पाकिस्तानसारख्या देशाला या भारताची चाललेली प्रगती आणि नरेंद्र मोदींनी जे सर्जिकल स्ट्राईक असतील आणि जे यंत्रसामुग्री जी वाढवलेली आहे सैन्यामध्ये, ही त्यांना कुठेतरी खुपत आहे। या उद्देशानं आणि भारताला जगामध्ये आता चांगल्या स्थानाला मोदी साहेबांच्यामुळे हे झालेलं आहे। आणि हे कुठं तर त्यांच्या पोटात दुखलं म्हणून हे अशी घाण
वृत्ती ही पाकिस्तानची चाललेली आहे आणि या पाकिस्तानला खरोखर जर भीती असेल तर ती नरेंद्र मोदींची आहे. त्यामुळं हे नाही ते धंदे करून आपल्या पर्यटकांवर जे योग्य चुकीचा जो हल्ला केला आहे त्याचा आम्ही मनापासून पहिला निषेध करतो आणि खरोखर मोदी साहेबांनी आणि अमितजी शहांनी लवकरात लवकर पाकिस्तानमध्ये जर ठरवलं घुसायचं तर लवकरात लवकर घुसलं पाहिजे. यासाठी सामान्य जनता पण उतरून त्यांच्यासाठी साथ दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आंदोलनात उचगाव ग्रामपंचायत सदस्य तलहा इरफान मनेर, नामदेव वायगडे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष विजय गुळबे, मुन्ना म्हाडिक, युवा शक्ती शहराध्यक्ष रहीम संदी, मकरंद उर्फ पिंटू स्वामी, भाजप कोल्हापूर उत्तर विधानसभा संयोजक अजिंक्य जाधव, संदीप कुंभार, राजू सोडेवाला, परशुराम गवळी, बाबूराव मणेर, राजू कोरबी, राजेंद्र सरनाईक, युवराज शिंदे, महम्मद शरीफ बागवान, बबलू बागवान, प्रल्हाद महाराज, विजय हांकारे आदी उपस्थित होते. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.